हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल क्यूटी आदू. आज मी अद्विताला नेसवणार आहे झिगझॅग पॅटर्न काष्टा साडी, ज्याला आपण शाही मस्तानी पॅटर्न पण म्हणतो, पेशवाई साडी पण म्हणतो. तर आपण डाव्या बाजूला थोडा पन्ना सोडणार आहोत आणि तिला मी गाठ बांधून घेत आहे. तुम्हाला शक्य असलं तुम्ही पिन बसवू शकतात आणि व्यवस्थित अशी गाठ सिक्युअर बांधून घ्यायची आहे. आणि आता मी काय करते, जो आपला डाव्या बाजूला जो पन्ना सोडला आहे तो मी आता दोन्ही पायांच्या मधून घेणार आहे तिच्या, आणि पाठीमागे आपण त्याचा काष्टा बनवणार आहे. लक्षात घ्या, अद्विताची हाईटच्या नुसार ती साडी एका बाजूला खूप जास्त आहे. तुमच्या मुलीची हाईट जर जास्त असेल तर मी सजेस्ट करेन की तुम्ही डाव्या बाजूचा पन्ना हाईटनुसार रिक्वायर्डच सोडा, जास्त सोडू नकात, म्हणजे साडी पुरते. आता हे झालं एक टिप, महत्त्वाची टिप. आता आपण त्याचा काष्टा बनवून घेत आहे. तर मी असं त्याची जी बॉर्डर आहे खालच्या बाजूची, त्याने आपण स्टार्ट करून काष्टा छान असं बनवणार आहे. व्यवस्थित निऱ्या बनवून घेतल्या. आता मी तिला व्यवस्थित खोचून घेते आहे. आणि जेव्हा आपण तो मागची बाजू दोन्ही पायांच्या मधून जेव्हा घेतो आणि जी मागची बाजू तुम्ही बघत असाल, मी जी व्यवस्थित करते आहे तिची, ती बाजू म्हणजे आपला पाय झाकतो त्याच्याने. तर ते व्यवस्थित आपल्याला मॅनेज करायचं आहे की त्यांचा पाय कुठं उघडा नाही दिसला पाहिजे. अशा प्रकारे ते व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे. आता मी तिला हे पूर्ण टक इन करते आणि अशा प्रकारे ओढायचं आहे. उजव्या बाजूच्या पायावरून हात घेऊन आणि व्यवस्थित असं काष्टा बनवून घ्यायचा आहे. आणि जेवढं पायाला लागते लेंथ तेवढं व्यवस्थित साडी मागून व्यवस्थित, तुम्ही बघत असाल की घोळ किती छान सुटला आहे. आता मी पिन ऑलरेडी करून घेतली होती. आता मी दोन पायांच्या मधून जो उजव्या बाजूची साडी आहे ती घेतली आहे आणि ती पिन व्यवस्थित सिक्युअर करते आहे. आता दुसरी महत्त्वाची टिप इकडे ही आहे की तुम्ही झिगझॅग पॅटर्नची साडी नेसवताना तुम्ही शक्यतो मऊ सुताचे काठपदर साडी निवडली तर अतिशय उत्तम अशी छान साडी बसणार आहे. म्हणजे झिगझॅग जे आपण करणार आहे प्लेट्स, त्या खूप छान येतील आणि खूप आखीव रेखीव दिसतं मस्त. आता ही दुसरी महत्त्वाची टिप झाली. तर मी हिला पुढे पिनअप व्यवस्थित सिक्युअर करून घेते आहे. आणि आपण शक्यतो काय करतो की जी पाठीमागच्या बाजूला जो पदर जातो आहे, मी जिथून ओढते आहे तो पदर मागे आपण पिन लावतो, पण मुलींना शक्यतो पिन लावायची टाळायची, कारण उठता बसता त्यांना लागू शकतं, म्हणून मी ते अवॉइड केलं आहे. तर इकडे अशा प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित निऱ्या बनवून घ्या. जर तुम्हाला याच पोझिशनला तुम्हाला ब्राह्मणी काष्टा करायचं असेल तर सेम असंच टक इन करा आणि जी मधली निरी असते ती मधली निरी उचलायची आणि डाव्या पायाच्या कमरेला डाव्या पायाच्या वरती खोचायची, म्हणजे हा होतो आपला ब्राह्मणी काष्टा. आता आपण करणार आहे झिगझॅग पॅटर्न. सो मी बघा तुम्ही कशा प्रकारे मी पकडला आहे तशा प्रकारे आपण घेणार आहोत. आणि आता मी इकडे पिन सिक्युअर केली आहे. आता झिगझॅग पॅटर्नसाठी खूप साऱ्या पिन लागतात, हे पण लक्षात असू द्यात. आता मी ज्या प्रकारे उचलते आहे अगदी त्याच प्रकारे आपल्याला उचलायचं आहे. आता मी ते ब्राह्मणी काष्टा काढून मी झिगझॅग पॅटर्न करायला घेतला आहे. तर मी पहिलं टक इन करून घेतलं निऱ्या आणि व्यवस्थित एक कोन येईल शंकू आकार, अशा प्रकारे साडीची निरी उचलली आणि वरती खोचली आहे. आता मी ज्या प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच प्रकारे तुम्ही सरळ रेषेत एक लाईन पकडायची आणि पहिली जी निरी प्रिव्हियस केलेली आहे त्या निरीलाच, त्या झिगझॅग पॅटर्नला म्हणजे त्रिकोणलाच तुम्हाला ती पिन लावून घ्यायची आहे. तुम्ही व्यवस्थित बघू शकता. इकडे तुम्ही पॉज करून पण बघू शकता की मी कसं केलेलं आहे ते. आता खूप साऱ्या पिना लागत होत्या तर मी तेवढ्या पिन घेऊन ते व्यवस्थित केलेलं आहे. आणि जेवढ्या जास्त तुमच्या प्लेट्स येतील म्हणजे झिगझॅग, तेवढं ते खूप सुंदर दिसणार आहे. आता ही माझी साडी थोडी कडक होती त्याच्यामुळं थोडंसं मला त्रासदायक गेलं. पण तुम्ही जर मऊ साडी घेतली, सुताची मऊ सूत साडी, तर तुम्हाला खूप इझी जाणार आहे ही प्रोसेस. तर अशा प्रकारे आपण सगळ्या झिगझॅग पॅटर्न बनवून घेतला आणि मग लास्टला छान असा कमर बेल्ट बसवायचा आणि अशा प्रकारे आपली ही झिगझॅग पॅटर्नची साडी नेसून तयार आहे की नाही सोपी. तर अशाच प्रकारे तुम्ही पण तुमच्या मुलींना छान छान साडी नेसवू शकतात. आता पाडव्याला तुम्ही अशा प्रकारची साडी नेसवू शकतात मस्त. तर बघा माझी आदू कशी दिसते मस्त. थँक्यू.